मोठी बातमी नागपूर जिल्ह्यातील एसबीएल कंपनीमध्ये भीषण स्फोट झालाय। कंपनीमध्ये 25 मजूर असल्याची भीती आहे। कळमेश्वर तालुक्यातील स्फोटकं तयार करणाऱ्या कंपनीमध्ये हा भीषण स्फोट झालेला आहे। या स्फोटामुळे कंपनीमध्ये 25 मजूर अडकले असल्याची शक्यता सध्या वर्तवली जाते आहे। नागपूर जिल्ह्यातल्या एसबीएल कंपनीमध्ये हा स्फोट झाला। ही कंपनी स्फोटकं बनवणारी कंपनी आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडून घेऊयात। गजानन, आपण पाहतोय भीषण स्फोट आहे, या स्फोटामागचं कारण काय आणि सध्याची परिस्थिती काय? नक्कीच साधारणतः 1 ते 1.5 तासापूर्वी कळमेश्वर तालुक्यातील एसबीएल कंपनीत हा भीषण स्फोट झालेला आहे। डिटोनेटर बनवताना हा स्फोट झालेला आहे। डिटोनेटरचा स्फोट असल्याची माहिती आहे। ज्यावेळेस स्फोट झाला त्यावेळेस 25 मजूर आत होते, त्या शिफ्ट मध्ये होते, त्यामुळे गंभीर जखमी असण्याची ही भीती व्यक्त केली जात आहे। एकूणच यापूर्वी सुद्धा एसबीएल कंपनी स्फोट झाला होता आणि आताही स्फोट झालेला आहे। जेव्हा स्फोट झाला सकाळच्या वेळेस तेव्हा 25 मजूर जे आहे ते त्या ठिकाणी होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही एक्सप्लोजिव्ह तयार करणारी कंपनी आहे, स्फोटकं तयार करणारी कंपनी आहे। त्यामुळे एक ब्लास्ट झाल्यानंतर ती आग जी आहे ती आजूबाजूला पसरली आणि काही लोक त्यामध्ये गंभीर जखमी असण्याची भीती जी आहे ती व्यक्त केली जात आहे। नागपूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर घटनास्थळाकडे निघालेले आहेत। पोलीस प्रशासन त्या ठिकाणी पोहोचलेलं आहे। जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। कळमेश्वर तालुक्यात ही कंपनी आहे, नागपूर जिल्ह्यात स्फोटकं तयार करणारी कंपनी, आणि या कंपनीमध्ये पहाटे भीषण स्फोट झालेला आहे। काही लोक गंभीर जखमी असण्याची ही भीती व्यक्त केली जात आहे। जिल्हा प्रशासन जे आहे ते तात्काळ त्या ठिकाणी पोहोचत आहे। पोलीस पोहोचलेले आहे, अँब्युलन्स पोहोचलेले आहे, रुग्णांवर उपचार सुरू झालेले आहे। परंतु वारंवार स्फोटकं तयार करणाऱ्या कंपनीत अशा प्रकारचे स्फोट होणं म्हणजे एकूणच कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होतो। यापूर्वी सुद्धा अगदीच गजानन, या संदर्भात अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या अपडेटसाठी। एसबीएल कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला, 25 जण अडकल्याची भीती आहे।